नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चवळीच्या शेंगांची मस्त तर्रीदार चविष्ट अशी रस्सा भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी खायला एकदम अप्रतिम चवीची लागते. तुम्ही जर या पद्धतीने चवळीच्या शेंगांची भाजी बनवली ना तर न खाणारे सुद्धा एक पोळी एक्स्ट्राच खातील. तर रेसिपीला तर आपण आता सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. ह्या चवळीच्या शेंगांच्या आहेत त्या गावरान शेंगा आहेत, ही बघा. आणि आपण ह्या कोवळ्या शेंगा बाजूला घेतलेल्या आहेत. निब्बर शेंगा आहेत त्या बाजूला घेतलेल्या आहेत. त्या आपण नंतर सोलून त्याचे दाणे आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत. तर हे बघा, आपण आता ह्या शेंगा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर आपण ह्या कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण आता ह्या शेंगांचे तुकडे बनवून घेणार आहे. तर हे पहा, आणि ह्या निब्बर शेंगा आपण त्या बाजूला घेतलेल्या आहेत, तर त्याचे पण आपण आता सोले बाजूला काढून घेणार आहे. तर भाजीसाठी आपण एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि मीडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे ठेचून घेणार आहेत. तर आपण भाजीला फोडणी घालत आहोत. त्यासाठी आपण पुरेसे तेल घातलेले आहे कढईमध्ये. मोहरी, जिरे आणि कांदा घालून परतून घ्यायचा. आता कांदा पटकन परतला जाऊन आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर कांदा पटकन परततो. कांदा परतला की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालणार आहोत. आता टोमॅटोसुद्धा परतण्यासाठी आपण त्याच्यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो जो आहे ना पटकन परततो. टोमॅटो आपला परतला की आपण थोडासा मॅश करून घेणार आहे. आता टोमॅटो आपला व्यवस्थित मॅश झालेला आहे. आता आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली होती, तर ती घातलेली आहे. आता 2 मिनिटांपर्यंत परत परतून घ्यायचं. आणि हे परतत असताना आता आपण लगेच मसाले घालणार आहोत. तर 1 चमचा आपण घरगुती आपला होममेड मसाला जो असतो ना, तर तो घालणार आहोत. नंतर गरम मसाला 1 चमचाभर घालायचा. नंतर थोडीशी हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल तिखट. कारण लाल तिखट घातल्यानंतर भाजीला कलर आहे ना तर तो छान येतो. थोडीशी हळद घातलेली आहे. मसाले घातले की 2 चमचे पाणी घालायचं, म्हणजे मसाले जे आहेत ना आपले अजिबात करपत नाहीत आणि भाजीची फोडणी जी आहे ना एकदम व्यवस्थित बसते. आता आपण ह्या मगाशी कट करून घेतलेल्या शेंगा आहेत तर त्या घालून घ्यायच्या फोडणीमध्ये. शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि आपण हे सोलून घेतलेले जे चवळीच्या शेंगांमधले दाणे आहेत तर ते पण घातलेले आहेत. कारण निब्बर शेंगा घातल्या तर ते भाजी खावीशी वाटणार नाही. मग आपण त्याच्यातले सोले बाजूला काढून घेऊन ते घातलेले आहेत. आता ही फोडणी व्यवस्थित परतायची. थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि व्यवस्थित 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत. पण आता ह्याच फोडणीमध्ये 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला असं झाकण ठेवलं की भाजीला चवसुद्धा छान येते आणि ह्या शेंगा आहेत ना त्या वाफेमध्ये छान शिजून निघल्या ना, शेंगांमध्ये मसाले, तिखट, मीठ छान ऑब्झर्व होतं आणि चवसुद्धा छान येते. आता मस्त 3-4 मिनटं झाकून ठेवलं की आपण आता झाकण काढून त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. आपण ही भाजी 3 ते 4 व्यक्तींसाठी बनवलेली आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आपण. आता भाजी शिजवून घ्यायची आपल्याला. तर 8 ते 10 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायची, म्हणजे आपल्या भाजीचा रस्सा जो आहे ना एकदम दाटसर बनतो आणि चवसुद्धा छान येते. पण रस्सा भाजीला कधी पण झाकण ठेवताना थोडंसं उघडं ठेवायचं, म्हणजे भाजीची वाफ जी आहे ना बाहेर जाते आणि भाजीला तरी जी आहे ना छान येते. नाहीतर मग भाजीला पूर्ण झाकण ठेवलं तर भाजीला चवसुद्धा येत नाही, भाजीचा कलरसुद्धा व्यवस्थित दिसत नाही. आणि आपण आता 5-6 मिनिटांपर्यंत थोडंसं उघडं ठेवलं होतं आणि नंतर ते 2-3 मिनटं जे आहेत ना आपण थोडं जास्त उघडं ठेवायचं, म्हणजे भाजीला तरी छान येते आणि भाजी आपली व्यवस्थित शिजली जाते. तर आता आपली भाजी 8 ते 9 मिनिटांपर्यंत आपण शिजवून घेतलेली आहे. तर ह्या शेंगा आपण अगोदर उकडून घेतल्या नव्हत्या, कारण उकडून जर घेतल्या ना त्याची चव पूर्णपणे बदलली जाते. म्हणून आपण शेंगा ह्या डायरेक्टली फोडून शिजवलेल्या आहेत. तुम्ही पण चवळीच्या शेंगांची भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा. चॅनलला
तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ते व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.